नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या ट्विस्टमध्ये असे होणार की 20 वर्षापूर्वी रविराजच्या गाडीचा जो ॲक्सिडेंट घडून आणलेला होता त्यामध्ये प्रतिमा ही गाडीबरोबर दरीत कोसळलेली गेली होती। पण देवकृपेने प्रतिमाचा जीव वाचलेला असतो। मात्र प्रतिमा अजूनपर्यंत कुणाच्या समोर आलेली नसते, पण देवीच्या मंदिरात सायलीला प्रतिमा ही दिसलेली असते आणि प्रतिमाने सुद्धा सायलीला बघितलेले असते आणि एका क्षणात प्रतिमाला वाटत असते की हीच आपली तन्वी आहे आणि दृष्टांतेत प्रतिमा तेथून गायब होते। रविराज मात्र हे सुखरूप घरी आलेले असतात। सायली ही जी छोटी तन्वी असते म्हणजे आता ती सायली आहे, तर ती छोटी तन्वी एका मधुभाऊंना सापडलेली असते आणि मधुभाऊंनी तिचा सांभाळ करून तिचा हे सर्व काही केलेले असते। देवकृपेने सर्व काही व्यवस्थित झालेले असते। मात्र नियतीने जो हा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो नागराज महिपत यांना तर मात्र शिक्षा होणारच असते। पण नियतीने आता सर्व कुटुंब हे लवकरच एकत्र येणार असतात आणि रविराजला पोलिसांनी सुद्धा संकेत दिलेला असतो की तुमची प्रतिमा ह्या आम्हाला दिसल्या म्हणजे त्या येथेच कुठेतरी आहे। तर रविराजला सुद्धा हे ऐकून आनंद झालेला असतो, कारण इतक्या वर्षांनी 20 वर्षापूर्वी प्रतिमाची आतुरतेने सर्वजण वाट बघत असतात। तर सायलीला प्रतिमा ही लवकरच भेटणार असते, म्हणजे सायलीमधील जे काही गुण असतात तन्वीचे ते प्रतिमाला हे समजणार असतात आणि प्रतिमा चक्क आपल्या मुलीला ओळखणार असते। आजपर्यंत रविराजने सुद्धा आपल्या तन्वीला ओळखलेले नसते। एका खोट्या तन्वीचा ते सांभाळ करत असतात, म्हणजे प्रियाने त्यांच्या डोळ्यामध्ये जी धूळ फेकलेली असते प्रतिमा आल्यानंतर ती धूळ लवकरच मिटणार असते आणि सायली हीच आपली खरी तन्वी आहे हे सत्य प्रतिमा सर्वांना दाखवून देणार असते। सायली ही एक दिवस मंदिरात गेलेली असते आणि अचानक तेथे प्रतिमा ही आलेली असते आणि प्रतिमेला बघून सायली ही ओळखते आणि ह्या प्रतिमा आत्याचा फोटो आपल्या घरामध्ये लावलेला आहे, म्हणजे ह्या नक्की अर्जुन सरांच्या प्रतिमा आत्या आहे की काय असं सायलीला वाटते। म्हणून सायली प्रतिमा आत्याला आपल्या घरी घेऊन आलेले असते। जर प्रतिमा आत्या जेव्हा घरात एंट्री करते तर घरात एंट्री केल्यानंतर प्रतिमाला थोडंसं आठवायला लागते, कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा प्रतिमाची स्मरणशक्ती ही गेलेली असते, त्यामुळे प्रतिमाला काही आठवत नसते। मात्र भूतकाळातील त्या घटना आणि त्या घराला बघून तिला थोडे आठवण्याचा प्रयत्न होऊ लागतो। प्रथम तिला आपली मुलगी या घरात खेळते, आनंदाने बागडते, हे सर्व क्षण तिला आठवायला लागते। पूर्णा आजीला मात्र प्रतिमा काही ओळखत नाही। मात्र सायलीमधील जे गुण प्रतिमाला दिसत असतात त्या सत्याने ती प्रतिमा सायलीला ओळखण्याचा नक्की प्रयत्न करते। प्रतिमाला वाटत असते की हीच आपली मुलगी आहे। प्रतिमा ही सायलीबरोबरच राहण्याचा निर्णय घेते। रविराजला पूर्णाई आजी प्रतिमा आपल्या घरी आल्याची बातमी देते। रविराज सुद्धा धावून आलेले असतात की प्रतिमा खरंच आहे आणि प्रतिमाला पाहून रविराजला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। मात्र रविराज समोर आल्यानंतर प्रतिमा काहीही रविराजला ओळखत नाही, कारण प्रतिमाला काही आठवतच नसते। प्रतिमाला बघून मात्र पूर्णाईचे डोळे दिपून गेलेले असतात। पूर्णाई आजी प्रतिमाला विचारते की अगं, तू तुझ्या आईला सुद्धा का ओळखू शकत नाही आणि तू माझी जरी मानलेली मुलगी असली तरी सख्या लेकीपेक्षा तुम्हाला कमी नव्हती आणि आज तू आपल्या आईला का ओळखत नाही ग प्रतिमा। प्रतिमा फक्त पूर्णाई आजीच्या चेहऱ्याकडे बघत असते। प्रतिमा विचार करते की आपला फोटो कोणत्या मुलीसोबत आहे आणि या घरामध्ये आपला फोटो का लावला असेल, म्हणून एकटक ती त्या फोटोकडेच बघत असते। प्रतिमा म्हणत असते की मला काहीच आठवत नाही, मी एका अनाथ आश्रमामध्ये राहत होते आणि जेव्हा मला कोणीही आपलं दिसत नव्हतं, पण मी आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला काही आठवतच नाही। पूर्णाई आजी म्हणते की अगं प्रतिमा, जाऊन दे, ठीक आहे, नको तुला आठवायला, पण या घरात राहिली ना तुला सर्व काही आठवेल, त्यामुळे तू येथे आपल्या घरातच राहा। सायलीला सुद्धा खूप आनंद होतं, कारण अर्जुन सरांची प्रतिमा आत्या ही तिच्याबरोबर घरी आलेली असते, म्हणजे अर्जुन सुद्धा कित्येक दिवसापासून प्रतिमा आत्याची वाट बघत असतो। प्रतिमाला मात्र त्या फोटोकडे पाहून असे वाटते की या घरात आपला फोटो असेल म्हणजे नक्की या घराशी आपला काहीतरी जुने नाते असणार, भूतकाळाशी काहीतरी या घराशी आपण घट्ट बांधले गेलेलं असणार असे प्रतिमाला वाटत असते। तेवढ्यात प्रिया आणि रविराज येतात, तर प्रियाला प्रतिमाला पाहून धक्काच बसतो। प्रियाला भीती वाटत असते की आता ही आपल्याला जर ओळखले आणि ही बाई आपल्याला तिची मुलगी मानायला जर तयार झाली नाही तर मग थोडा मोठा उलगडाच होईल। अर्जुनच्या सुद्धा लक्षात
आलेले असते की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि जी आपल्या घरामध्ये राहते तीच आपली खरी तन्वी आहे। अर्जुन सुद्धा हा प्रतिमा आत्याला खऱ्या तन्वीची ओळख करून देण्यासाठी मदत करणार असतो। रविराजला मात्र प्रतिमाला पाहून खूप आनंद होतो। इतक्या वर्षांनी 20 वर्षांनी रविराज हा प्रतिमा समोर आलेला असतो आणि सायलीमुळे त्याला आज आपली प्रतिमा भेटलेली असते। तेव्हा आजपर्यंत सायलीचा जो रागराग करत असतो आणि आता प्रतिमा आपल्या सायलीमुळेच घरी आली म्हणून तो सायलीचे आभार मानतो। सायलीला म्हणत असतो की मी आजपर्यंत तुला खूप दुखावले, वाईट वाटेल ते बोललो, पण मला माफ कर सायली, खरंच मी तुला ओळखू शकलो नाही। रविराजला मात्र प्रतिमाकडे बघून धक्का बसतो। रविराज विचार करतो की प्रतिमा आपल्याकडे एकटक का बघते, तिने अजूनपर्यंत आपल्याला का ओळखले नसेल, इतक्या वर्षांनी आपली भेट झाली पण प्रतिमा त्याला रिस्पॉन्स का देत नसेल, या सर्व विचाराने रविराजला टेन्शन येते। तेवढ्यात पूर्णाई आजी म्हणते की रविराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्या प्रतिमाची ना स्मरणशक्ती गेलेली आहे, तिला काही आठवत नाही, ती फक्त तिच्या फोटोकडे एकटक बघते, म्हणजे नक्की तिला सर्व काही आठवेल, आपल्यासोबत राहिली ना तिला सर्व तिचा भूतकाळ आठवेल आणि आपली प्रतिमा परत आपल्यामध्ये येईल। पण प्रतिमा आपल्यामध्ये आली हेच आपल्यासाठी पुष्कळ आहे, आपण त्याबद्दल खरंच देवाचे आभार मानूयात। रविराजला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। तेव्हा रविराज प्रतिमाला मोठ्या मानाने घरी येण्यासाठी सांगत असतो, मात्र प्रतिमा काही रविराजबरोबर घरी जाण्यासाठी तयार नसते। तिला फक्त आपल्या सायलीसोबत, म्हणजे जी सायली असते तीच तन्वी वाटत असते आणि मला याच घरी राहायचे असा हट्ट ती सर्वांना सांगते। प्रियाला मात्र भीती वाटते। प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते, तिचा चेहरा पाण्यासारखा झालेला असतो। प्रिया विचार करते की ही प्रतिमा जी कोणी आहे ती फक्त सायलीकडे का बघते आणि माझ्याकडे तिने बघून मला ओळखले सुद्धा नाही। रविराज काकांनी सुद्धा सांगण्याचा किती प्रयत्न केला की ही तुझी मुलगी आहे, पण ती मला ओळखच देत नाही, म्हणजे आता ही आल्याने आपल्याला नक्की काहीतरी टेन्शन येणार। अगोदर रविराज म्हणजे जे फसून आपण त्यांना तोंड देण्यासाठी समर्थ होतो, पण आता हिला सुद्धा आपल्याला तोंड द्यावे लागेल आणि हिच्यामुळे आपलं सत्य नक्की बाहेर येईल आणि हीच तिला आपल्या खोट्या तन्वीला ओळखेन आणि खऱ्या तन्वीचा ती उलगडा नक्की करेल, अशी भीती प्रियाला वाटत असते। एवढ्यात रविराज म्हणतो की अगं तू आपल्या तन्वीला सुद्धा ओळखत नाही का? प्रतिमा ही प्रियाकडेच बघत असते आणि ही माझी मुलगी नाही असे स्पष्ट ती सर्वांसमोर सांगते। मात्र प्रियाचा चेहरा आणखीनच पाण्यासारखा होतो, ती पूर्ण घाबरते। प्रतिमाने चक्क तन्वीला ओळखण्यासाठी नकार दिलेला असतो, म्हणजे देवकृपेने आता सायली हीच आपली तन्वी आहे हे सत्य योगायोगाने सर्वांसमोर येणार असते। आणि आता प्रियाचं तर मात्र खूप असा सर्वांसमोर अपमान झालेला असतो। चक्क प्रतिमाने सुद्धा प्रियाला हे ओळखलेले असते। प्रिया मुद्दाम आपला डाव बदलते। प्रिया म्हणत असते की सायली तू प्रतिमा आईपासून लांब राहा, कारण तू माझं सर्व काही आजपर्यंत हिसकावून घेतले आणि आता माझ्या आईला सुद्धा तू हिसकावून घेते। तर प्रतिमा आत्या ही प्रियाला बाजूला करते आणि माझ्या तन्वीला हात लावू नको असे सर्वांसमोर म्हणते, कारण हीच माझी तन्वी आहे असे ती प्रतिमा सर्वांसमोर म्हणते। तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुनला तर आनंद झालेला असतो, कारण अर्जुनला मधुभाऊंकडून ऑलरेडी सत्य ही समजलेले असते। तेव्हा आता प्रतिमा आत्या ही सायलीसोबत राहून आणखीन अशा सायलीमधील गुणामधून तिला तन्वी हीच आपली आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्याचा उलगडा लवकरच होणार असतो आणि पूर्णाईजीला प्रतिमा ही आणखीनच सत्य शोधून देणार असते आणि प्रतिमा आत्या ही सायलीची चक्क माफी मागून मला माफ कर आणि माझं खरंच तुला ओळखण्यात चूक झाली आणि आता लवकरच प्रियाची सुद्धा हकालपट्टी होणार असते। ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।